नमस्कार, मी मयुरा. कुक विथ मयुरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण खूप पौष्टिक अशी बाजरी आणि मेथीची पुरी करणार आहोत. मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी करू शकता. 5 ते 6 दिवस आरामात टिकतील आणि चवीलाही तितक्याच अप्रतिम लागतात. तर यासाठी आपल्याला लागेल 2 कप ताजं बाजरीचं पीठ, हाफ कप गव्हाचे पीठ, हाफ कप बेसन, पाव कप तांदळाचे पीठ, पाव कप रवा. यानंतर 2 कप मेथी. मेथी निवडताना त्याची फक्त 3-3च पानं घेतली आहेत. राहिलेल्या देठाचा पाट आपल्याला नकोय. त्यानंतर मेथीला स्वच्छ पाण्याने धुवून ती बारीक कट करून घ्यावी. मेथीबरोबर मसाल्यामध्ये लागेल 2 टेबलस्पून पांढरे तीळ, हाफ टीस्पून ओवा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या या तिन्हींना वाटून त्यांची पेस्ट तयार केली आहे. याचबरोबर लागेल 1 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून हळद, 2 टेबलस्पून तेल आणि मीठ चवीनुसार. तर आधी घेतलेली पिठं परातीत काढूया. बाजरीच्या पिठात गव्हाचे आणि बेसन पीठ घातल्याने पिठाला चिकटपणा येतो. तसेच तांदूळ पीठ आणि रवा घातल्याने पुरी खुसखुशीत होते. तर या ठिकाणी पिठात मसाले घालूयात. पांढरे तीळ, ओवा, आले लसणाची पेस्ट, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यात आता 2 टेबलस्पून तेल घालूया. यानंतर यात 2 कप मेथी जी मी बारीक चिरून घेतली आहे ती घालायची आहे आणि असे कोरडे सर्व छान मिक्स करायचं आहे. यात आता थोडं-थोडं पाणी ओतत पीठ मळून घ्यावे. पीठ ताजं असल्याने इथे मी साधंच पाणी वापरत आहे. जर तुमचे पीठ जुनं असेल तर गरम पाणी या ठिकाणी घेऊ शकता. हे पीठ थोडे घट्टच हवे. तर इथे 1 कप आणि 1 टेबलस्पून साधे पाणी पीठ मळण्यासाठी लागले आहे. पिठाचा घट्ट गोळा तयार आहे. वर झाकण 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्या. आता 15 मिनिटे झाली आहेत. पिठाचा मोठ्या आकाराचा गोळा घेऊन कोरड्या पिठात घोळवावा आणि याची एक पोळी लाटावी. खूप सोपं जातं अशा पोळ्या लाटून पुऱ्या केलेलं. आता डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने प्रेस करून पुऱ्या तयार करूयात. लाटलेल्या पुऱ्या प्लेटमध्ये काढूया. पोळीचा राहिलेला भाग पिठात मिक्स करावा. याच पद्धतीने मी आणखीन पुऱ्या करून घेत आहे. तर साधारण इतक्या जाडीची पुरी तयार केली आहे. आता फ्राय करताना तेल तापले की नाही पाहण्यासाठी पिठाचा लहानसा गोळा गरम तेलात टाकावा. जर तो पटकन वर आला की तेल छान गरम आहे असे समजावे. तेल आणखीन थोडंसं तापून यात पुरी सोडूया. झाऱ्याने वर गरम तेल सोडत राहावे. बघा किती सुंदर टम्म पुरी फुगली आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करत राहा. कडकडीत तेलातच पुरी सोडून फ्राय करावी, ज्यामुळे ती व्यवस्थित फुगली जाते. तर या ठिकाणी बाजरीच्या पुऱ्या तयार आहेत. लहान मुलं तर ही पुरी अशीच खायला पसंत करतात. तर तुम्ही लंच, डिनर, ब्रेकफास्ट केव्हाही करू शकता. तर आजच घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.